आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. 7. राम श्रीराम अवतार कथा. अयोध्या नगरीचा राजा दशरथ शिकारीसाठी जंगलात जातो. श्रावणबाळ नावाचा ब्राह्मण तरुण आपल्या अंध आई वडिलांना काशी यात्रेसाठी कावडीत घालून नेत असतो. दशरथाकडून श्वापद समजून श्रावणाची शिकार होते. दशरथास पुत्र कामेष्ठीच्या यज्ञाच्या माध्यमातून प्रसादाने राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न ही मुले होतात. कैकेयी ह्या सावत्राईच्या आग्रहास्तव राम वनवासात जातो. तेथे त्याची बायको सीता ही श्रावण नावाचा लंकेचा दुष्ट राक्षस पळून नेतो. तिला सोडवण्यासाठी श्रीराम दक्षिणेतील सुग्रीव, हनुमान, अंगद इत्यादी वानर सेनेची मदत घेतो. रावणाचा भाऊ विभीषण श्रीरामास मदत करतो. सीता सोडवली जाते. सर्वजण सीतेची अग्निपरीक्षा झाल्यावर अयोध्येस परत येतात. श्रीरामाकडे एक ब्राह्मण आपला तरुण सुंदर मुलगा मरण पावल्याची तक्रार करतो. त्याचे कारण रामराज्यात पाप वाढल्याचे सांगतो. कुणीतरी अब्राह्मण व्यक्ती धर्माचे उल्लंघन करत असावी असे वशिष्ठ सांगतो. शंभुक नावाची अब्राह्मण व्यक्ती वेद, विद्या, संस्कृत शिकत असल्याचे लक्षात येताच श्रीराम त्याची हत्या करतात. ब्राह्मण समाजास आनंद होतो. पुढे सीता अपवित्र झाल्याचे कानावर येते. श्रीराम लक्ष्मणास सांगून अगोदर असलेल्या सीतेस एकटीच वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात सोडून देतो. सीता बाळंत होऊन तिला लव कुश ही जुळी मुले होतात इत्यादी. प्रत्यक्ष इतिहास. भारत देशात श्रीराम नावाची कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती जन्मास आल्याची नोंद नाही. श्रीराम कथा ही पूर्णपणे कल्पित असावी असे मानणारा मोठा संशोधकाचा वर्ग आहे. श्रीराम कथा ही रामेसू नावाचा इजिप्त इराण परिसरात एक राजा होऊन गेला त्याची कथा असावी असा एक प्रवाह आहे. कारण सत्यनारायण ही कथा अशाच एका इराणी कथेवरून घेतलेली आहे. रामायणावर नवा प्रकाश हे भास्करराव जाधवांचे पुस्तक उपयुक्त आहे. या पार्श्वभूमीवर ह्या कथेचा मूळ गाभा बहुजनास कसा गुलाम बनवण्यासाठी वापरला गेला ते पाहू. परशुरामापर्यंत सर्व अवतार पूर्ण ब्राह्मणी होते. ब्राह्मण वर्ग समोरासमोर बहुसंख्य व शूर बहुजन समाजाशी लढू शकत नव्हता. त्यामुळे त्याने कासवासारखे सर्व कावे झाकून घेतले व बहुजनास शरण आला. बहुजनाने ब्राह्मणास माफ करून हलकी फुलकी कामे सांगितली. ब्राह्मण वर्गाने मेंदूचा वापर करून राजापासून साऱ्याच बहुजन प्रजेचा मेंदू गुलाम केला आणि ब्राह्मणांच्या रक्षणासाठी बहुजन राजा प्रजा यांनी स्वतःचे प्राणही द्यावेत असा धर्मसंकेत रुजू केला. ब्राह्मण समाजाने प्रत्यक्ष राजा म्हणून सत्तेचा मोह न धरता धर्म, धर्मकांड, वर्णाश्रम, ज्ञान, शिक्षण अशा बाबी ताब्यात ठेवून उर्वरित समाजावर पूर्ण ताबा ठेवण्याचे तंत्र वापरात आणले. बहुजन समाजातील प्रतिकात्मक क्षत्रिय पुरुष म्हणून श्रीराम अवताराची निवड त्यासाठी पुराणकथाकारांनी केली. त्यातील प्रमुख बाबी अशा. 1. दशरथ राजास अनेक बायका होत्या पण मूळबाळ नव्हते. त्यासाठी यज्ञ केला. त्यामुळे दशरथास राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे पुत्र झाले. चित्रा व शास्त्री यांनी मांडणी केल्यानुसार या सर्वांचे बायोलॉजिकल फादर ब्राह्मण ऋषी होते. याचाच अर्थ बहुजन समाजातील एखाद्या व्यक्तीने अवतार घेतला तरी तिचा मूळ बाप ब्राह्मण असतो हे सांगण्याची हरामखोरी ब्राह्मण मंडळी हजारो वर्षापासून करत आहेत. तोच गैरवापर जेम्स लेनला हाती धरून केला गेला. 2. दशरथ राजा महान योद्धा होता. रात्रीच्या अंधारात शिकार करताना शिकाऱ्यास वाघाचे डोळे चमकताना दिसतात. तसेच घागर भरण्याचा आवाज व वाघ, हरिण पाणी पिण्याचा आवाज वेगळा असतो. श्रावण अनेक महिन्यापासून प्रवास करत होता त्यामुळे दररोज रात्रीच्या प्रवासात मुक्कामी तो पाणी भरून ठेवत होता म्हणून खोटी कथा आहे. राजाने जरी एखादा गरीब ब्राह्मण श्रावण बाळ मारला तरी त्याचे घोर पातक लागते व त्यातून रामायण घडते. त्यामुळे ब्राह्मण विरुद्ध कुणीही ब्र काढू नये हीच ब्राह्मणी वृत्ती यातून स्पष्ट होते. प्रचंड भीती व दहशत निर्मिती. 3. राम हा आर्यवंशीय व आर्यस्पर्धक दाखवला आहे. राम दक्षिणेत येतो याचा अर्थ दक्षिणेतील मूळ द्रविड संस्कृती विरुद्ध आक्रमकांची आर्य संस्कृती हा वाद आहे. राम शूर्पणखा नावाच्या रावणाच्या बहिणीची विटंबना करतो. द्रविड संस्कृतीमध्ये स्त्रियांचा मोठा आदर होतो. शूर्पणखा ही गणनायिका असते. द्रविड स्त्रियांची आर्य विटंबना करतात असा अर्थ होतो. त्यातून रावणही सीतेला पळवून नेतो. 4. राम रावणाला मारतो याचा अर्थ द्रविड संस्कृती नष्ट केली जाते. प्रत्यक्षात लंकेमध्ये रावणाची माहिती कोणालाच नाही. भारतात जसे श्रीराम मंदिर, सीता नाणी दाखवितात तसे श्रीलंकेत रावणाची कथा कोणीही सांगत नाहीत. रामसेतू ही रामदासी कल्पना आहे. अशोकवन सम्राट अशोकाने बसवले आहे म्हणजे रामायणाचे लिखाण साधारण 1500 वर्षापूर्वी केले असावे असे मानतात. 5. लक्ष्मण सीतेसाठी लक्ष्मण रेखा ओढतो.
त्याबाहेर सीता येते. रावण पळून नेतो. याचा अर्थ स्त्रियांनी एका ठरवून दिलेल्या व्यवस्थेचा अवलंब करावा, अन्यथा धोका आहे. हा पुरुषी सत्तेचा अहंकार दबलेला आहे. त्यासाठीच रामायण आहे. 6. राम शंभूकास ठार मारतो. याचा अर्थ श्रीराम कितीही सर्वश्रेष्ठ राजा असला तरी तो ब्राह्मणांच्या आज्ञेबाहेर नाही. जाणता राजे या नाटकात बाबा पुरंदरने हे दाखवले. यालाच ब्राह्मण रामराज्य म्हणतात. राजा नामधारी, ब्राह्मण सर्व सत्ताधीश. 7. सीता स्वयंवरामध्ये परशुरामाचे शिवधनुष्य ठेवलेले असते. बल्लाढ्य रावणास ते उचलत नाही. ह्याच धनुष्याचा बालपणी सीता माहेरी खेळण्यासाठी वापर करते. अशा बल्लाढ्य सीतेला रावण पळून नेतो. याचा उलगडा होत नाही. 8. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान व मंडळी अयोध्येत परत येतात. त्या दिवशी अयोध्यावासीय गुढ्या उभारून आनंद साजरा करतात. म्हणून गुढीपाडवा सण आला असे सांगतात. प्रत्यक्षात आज अयोध्येत कुणीही गुढीपाडवा साजरा करीत नाहीत. 9. राम वनवासाला जाण्यापूर्वी व वनवासातून परतल्यावर कधीच राजा म्हणून राज्यकारभार पाहत नव्हता. भरत रामाच्या पादुका ठेवून ब्राह्मण मंत्री महोपाध्याय त्यांच्या पूर्ण सल्ल्यानुसार कारभार पाहत असे. ते रामराज्य. भारतात रामराज्य परत यावे असा ब्राह्मणी प्रचार केला जातो. याचा अर्थ कामापुरता राज्य पण 100% सत्तासूत्रे ब्राह्मणांच्या हाती. म्हणून जय श्रीराम. नरसिंहराव काँग्रेसचे प्रधानमंत्री पण सत्तासूत्रे सर्व भाजपा RSSच्या हाती. त्यातून 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली. श्रीराम मंदिर हे रामराज्य. भारतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरीवर. केवळ 400 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक घटनांची सत्य नोंद आपल्या देशात नाही. 100-150 वर्षातील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. पंजाबराव देशमुख, ताराबाई शिंदे, फातिमा बी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज अशा विविध बहुजन समाजातील महापुरुषांच्या जन्मतारीखा, जन्मस्थळे, आई वडिलांचे नाव, त्यांचे कार्य याबाबत आमच्याकडे वाद आहेत. त्यांच्या पक्क्या नोंदी नाहीत. याउलट 5000 वर्षापूर्वीच्या रामाची जन्मतारीख व जन्मस्थळ इथले ब्राह्मण अचूक सांगतात. याशिवाय महत्त्वाचे शब्दप्रयोग समजून घ्यावे. देव, राक्षस, गंधर्व, किन्नर, नाग, पिशाच हे सर्व मानवाचे वेगवेगळे गट होते. हे सर्व माणसाचे समूह होते. तसेच विविध गटासोबत काम करणारे अनेक लोक एकत्र राहत असत. उदाहरणार्थ, रावण एकूण 4 भाऊ. रावण, कुंभकर्ण, विभीषण, कुबेर. रावण व कुंभकर्ण हे रामविरोधी असल्यामुळे ते राक्षस गटात होते. त्यामुळे रावण व कुंभकर्ण यांना राक्षस म्हणतात. विभीषण हा रामासोबत म्हणून तो देव म्हणतात. चौथा कुबेर हा यक्ष अपक्षासारखा. याच्याच विमानाने राम लंकेतून अयोध्यास गेले. आज जसे एकाच घरातील 4 भाऊ राजकीय पक्षात वेगवेगळे काम करतात. ज्या पक्षाचा विजय होतो तो पक्ष दुसऱ्या विरोधात पक्षाबद्दल वेडेवाकडे बोलतो. तोच प्रकार त्या काळी व्हायचा. अंबानी, अदानी उद्योगपतींचे विमान काँग्रेस, सपा, बसपा, भाजपा, राष्ट्रवादी सगळेच एकाच मालकी मैत्री हक्काचे सहज वापरतात. त्यामुळे या भांडवलदारांना रामराज्य व रावणराज्य एकच असते. विष्णूने रामाचा अवतार कोणत्या धर्माच्या रक्षणासाठी घेतला हे कोणतेही रामायण वाचल्याने स्पष्ट होत नाही. एकूण 250 रामायण आहेत. जगभर वेगवेगळे आहे. राम अवताराचा एकंदरीत सारांश एवढाच निघतो की श्रीराम क्षत्रिय बहुजन समाजातील सर्वोच्च स्थानावरील राजा होता हे दाखवले आहे. रामाने कुणाला सुख किंवा समाधान दिल्याचे दिसत नाही. ना पित्याला, ना मातेला, ना भावाला, ना पत्नीला, ना सहकाऱ्यांना, ना मित्रांना, ना जनतेला, ना स्वतःलाही. तरी श्रीरामामुळे ब्राह्मण मात्र अत्यंत सुखी झाले. त्यांचे संरक्षण करण्यात श्रीराम कुठेही कमी पडला नाही. भारतात ब्राह्मणशाही प्रस्थापित करण्याचे सर्वात जास्त श्रेय श्रीराम अवतारास जाते. श्रीरामास ब्राह्मण समाज, लक्ष्मण, सीता स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय होते असे अनेक विद्वानांचे मत आहे. त्यामुळे भारतातील अयोध्या येथील श्रीराम मंदिरचा प्रश्न बहुजन समाजाच्या विकासाचा नसून ब्राह्मणशाहीचे पुनरुज्जीवनाचा प्रश्न आहे. मराठा बहुजन समाजाने श्रीरामचरित्रातून मातृ-पितृ भक्ती तसेच बंधुप्रेम घ्यावे. बापाने सावत्र आईला दिलेले वचन मुलगा पाळतो. श्रीराम हा मोठा भाऊ वनवासात निघतो. त्याच्यासोबत स्वइच्छेने लहान भाऊ लक्ष्मण जातो. दुसरा सावत्र भाऊ भरत राजपदाचा त्याग करून श्रीरामाच्या नावे 14 वर्षे राज्यकारभार चोख सांभाळतो. आज समाजात कौटुंबिक कलह, शेताच्या बांधासाठी सुरू असलेले वाद, भावबंदकीचा कलह पाहता आम्ही श्रीराम अवतारातून त्याग शिकावा. श्रीराम हे अत्यंत लोकप्रिय असल्याशिवाय या ब्राह्मणाने स्वीकारले नसावे. रामायणाचे ब्राह्मणी विकृतीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे. बहुजनांनी श्रीरामचरित्र व रामायणातून पितृभक्ती, मातृभक्ती, बंधुप्रेम, पत्नी समान जावाजावांचे प्रेम, जनप्रेम शिकावे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.